माईक चेक. हॅलो, माईक चेक 1 2 3 4. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे, देवाच्या कृपेने एच्या मदतीने. आज करत मला आज 35 वर्ष 2 महिने आणि वरती 15 दिवस झालेले आहेत मी दारू प्यालेलं नाही आहे. आजची तारीख आहे 25 डिसेंबर 2024. आजचा विषय आहे माझी शाळा. आज 25 डिसेंबर नाताळ सुरू होतो आहे. माझ्या ख्रिश्चन सहकारी सभासद मित्रांना माझ्याकडून मेरी ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या शुभेच्छा वेल इन ॲडव्हान्स. माझी शाळा ह्या विषयावरती बोलताना मला 2 अँगल द्यायचे आहेत. एक अँगल असा आहे की प्रत्यक्ष काय घडलं शाळेमध्ये, मी कसा होतो हे बघायचं आहे मला. दुसरी गोष्ट म्हणजे समाजामध्ये आपल्याला परत स्वीकारतात का, हा सभासदांचा बऱ्याचदा प्रश्न असतो. तर मला माझ्या शाळेमध्ये कशा प्रकारे स्वीकारलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी उभा राहिलेलो आहे दारू बंद झाल्यानंतर, ते सांगायचा प्रयत्न करेन. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी मद्यपाशाची ट्रेट्स किंवा स्वभाव वैशिष्ट्य किंवा विशिष्ट गुण असं ज्याला म्हटलं जातं, स्वभाव वैशिष्ट्य शब्द योग्य आहे मला वाटतं ट्रेट्सला मराठीत, ती माझी शाळेमध्ये काय दिसत होती ते मी बघायचा सांगायचा प्रयत्न करणार आहे. आता माझं नाव मी नेहमी सांगताना श्रीधर एम भिवंडी / मुंबई असं सांगतो मी, कारण माझा मदर ग्रुप आहे भिवंडी आणि त्याची आठवण राहावी म्हणून मी नेहमीच सांगताना श्रीधर भिवंडी न सांगता श्रीधर भिवंडी / मुंबई सांगतो. 35 वर्षाच्या सोबरायटीमधल्या 18 वर्ष मी भिवंडीत राहिलेलो आहे आणि 17 वर्ष कामानिमित्त मुंबईत राहिलेलो आहे. ह्या माझा जन्म भिवंडीतलाच आहे. 1960 सालचा जन्म आहे माझा आणि 1975 साली मी SSC पास झालेलो आहे. माझी शाळा जी आज मी सांगतो आहे ती शाळा आहे, त्या शाळेचं नाव आहे रा विद्यालय, परशुराम रामनारायण विद्यालय, जी मुंबईमध्ये दादरला छबिलदास हायस्कूल म्हणून जी आहे, ती जी संस्था आहे जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट, त्याच्या मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये 20 शाखा आहेत शाळांच्या, जास्त असतील आता. आणि त्यातली ही एक PR हायस्कूल म्हणून शाळा आहे भिवंडीमध्ये, ब्राह्मणवाडीमध्ये. मी ब्राह्मणवाडीमध्येच लहानाचा मोठा झालो, त्यामुळे ही शाळा लहान तिथे आहे. आणि पूर्वी ती शाळा 5वी ते 10वी होती, 1ली ते 4थी नसायची. त्याच्यामुळे मी बिगरी, त्याला पूर्वी बिगरी म्हणायचे, आता त्याला ज्युनियर KG सिनियर KG म्हणतात. त्याला पूर्वीच्या भाषेमध्ये बिगरी आणि 1ली होती. ती मी बालक मंदिर शाळा ब्राह्मणवाडीमध्ये आहे तिथे शिकलो. 2री 3री 4थी मी रजिस्टर्ड शाळा ब्राह्मणवाडीतच, साठे मास्तर आमचे हेडमास्तर होते, तिथे मी शिकलो. आणि 5वी ते 11वी मी या पराविद्यालयामध्ये शिकलो. 11वी अशा करता 5वी ते 10वी शाळेमध्ये शिकलो आणि शिवाय तेव्हा ज्युनियर कॉलेज शाळेला असाईन केलेलं होतं आणि त्यातली 11वी होती, 12वी त्यांच्याकडे दिलेली नव्हती. त्यामुळे फक्त 11वी सायन्स जे आहे ते मी PR हायस्कूलमध्ये शिकलेलो आहे. आता मी जेव्हा माझ्या शाळेबद्दल बोलतो तेव्हा बरेच संदर्भ येणार आहेत माझ्या घरच्या सगळ्यांचेच. त्याचं कारण असं आहे की माझे वडील त्या शाळेमध्ये हेडमास्तर म्हणून रिटायर झाले. माझ्या वडिलांनी 37 वर्ष नोकरी केली मास्तर म्हणून आणि ते शाळेमध्ये तेव्हा त्याच शाळेमध्ये लागले आणि त्याच शाळेमध्ये हेडमास्तर म्हणून रिटायर झाले. मध्यंतरी 1-2 वर्ष ते उरणच्या शाळेमध्ये हेडमास्तर, उपमुख्याध्यापक, कल्याणच्या शाळेमध्ये वगैरे होते, पण अदरवाईज सगळी 37 वर्ष त्यांची तिथंच गेलेली होती. त्याच्यामुळे माझं शाळेतली 5 वर्ष 6 वर्षे जी आहेत 1970 ते 75, म्हणजे आजपासून मी जवळजवळ 50-55 वर्षापूर्वीची कहाणी सांगायचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यातून माझा मद्यपाश शोधायचा मी प्रयत्न करतो. सध्या मी पासिटान आणि डॉक्टर बॉब गुड ओल्ड टायमर या 2 पुस्तकांवरती हिंदी शेअरिंग केलेलं आहे. ऑडिओमध्ये आपलं यूट्यूबवरती अपलोड केलेलं आहे डॉक्टर बॉब आणि पासिटॉन. आज बुधवार आहे, त्यामुळे आज संध्याकाळी याच्या नागपूरच्या एका ऑनलाईन मीटिंगमध्ये सुगतदादा आमचे आहेत तिथे, त्यांची ऑनलाईन मीटिंग चालते, तिथे हिंदीत शेअरिंग करतो. माझं हिंदी एवढं चांगलं नसल्यामुळे मी ते इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे. वेगळं हिंदी चॅनल यूट्यूबचं आहे आणि त्याच्यावरती माझ्याच हिंदी शेअरिंग टाकायचा प्रयत्न करतो आहे. तर BW आणि डॉक्टर बॉब वाचताना माझ्या मनात काही प्रश्न आले, त्या प्रश्नांची उत्तर मी शोधायचा प्रयत्न करतो आणि ते तुमच्याबरोबर शेअर करतो.
वडील शाळेमध्ये होते त्याच्यामुळे वडिलांच्या शाळेमध्ये काम हे शिकत असल्यामुळे त्याचा एक विशिष्ट प्रकारचा दबाव असतो. ज्यांचे वडील शिक्षक आहेत अशी जी मंडळी सभासद मंडळी आपली आहेत त्यांना तो दबाव जाणवत असेल. म्हणजे काही अंशी प्रिव्हिलेज्ड असता तुम्ही, विशेष अधिकार तुमच्याकडे असतात सरांचा मुलगा म्हणून किंवा मुलगी म्हणून किंवा सरांचा नातेवाईक म्हणून. पण त्याचं प्रेशर पण असते. म्हणजे जे माझ्या सहकारी सभासद मित्र जे आहेत त्यांना त्यांचे वडील प्रतिष्ठित असणे किंवा डॉक्टर असणे, इंजिनियर असणे, वकील असणे, गावातले सामाजिक संस्थांचे अध्यक्ष वगैरे असणे, आर्थिकदृष्ट्या सधन किंवा अशा प्रकारे असणे, शैक्षणिकदृष्ट्या माझे वडील जसे होते तसे खूप मोठे असणे, हे सगळं ज्यांच्या बाबतीत झालेलं त्यांना ते एक विशिष्ट प्रकारचा दबाव येतो. आणि त्या दबावातूनच मग पुढे जो निर्माण झाला तो दबाव उधळून लावण्याचा, म्हणजे ज्याला बिल डब्ल्यूनी बिलिजरंट म्हटले, विद्रोही, की अपने तकदीर के विधाता हम खुद बनेंगे, असा विधाता नावाचा दिलीप कुमारचं पिक्चर आहे, त्यातला डायलॉग होता. तो मला दारू पिताना जाम आवडायचा, अपने तकदीर के विधाता खुद बनेंगे. कारण तोपर्यंत हे सगळं वडिलांच्या कंट्रोलमध्ये किंवा वडिलांच्या छत्रछायेखाली चाललेलं होतं. त्यामुळे जेव्हा पहिली संधी मिळेल तेव्हा मी हे जोखड आणि ह्या ज्या संकल्पना आहेत त्या झुगारून देईन मी, असं तेव्हापासून त्या 5वी ते 10वीच्या कालावधीमध्ये हळूहळू ते मनामध्ये ठसत गेलं की अपने तकदीर के विधाता हम खुद बनेंगे. हे मला सरांचा मुलगा म्हणून नाही जगायचं, मला स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून जगायचं, ते मला इथे जगता येत नाही आहे असं काहीतरी डोसक्यामध्ये तेव्हा होतं. अर्थात तेव्हा ते विश्लेषण वगैरे करायचं वयही नव्हतं, कळतही नव्हतं. आता त्याची बरीच किंमत मोजलेली आहे. दारू पिऊन, वाट लावून, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, व्यावसायिक, आणि आता 35 वर्षाची मद्यमुक्ती. याच्यानंतर विश्लेषण करायचा प्रयत्न करतो आहे. वर्णन आणि विश्लेषण दोन्ही हातात हात घालून करायचा प्रयत्न करतो आहे. तेव्हा वडील शाळेचे हेडमास्तर, मातोश्री आमची आई पण माझी शाळेची मास्तर त्याच शाळेमध्ये. ती जरा उशिरा लागली पण आई शाळेमध्ये मास्तर होती. त्याच्यानंतर पुढे यथावकाश माझी बहीण जी होती, धाकटी बहीण, ती शाळेच्या दुसऱ्या एका संस्थेमध्ये क्लार्क म्हणून लागली आणि हेड क्लार्क म्हणून रिटायर झाली. त्याच्यामुळे तिचंही कॉन्ट्रीब्युशन आहे. मी शाळेमध्ये SSCला पहिला आलेलो आहे, त्याच्यामुळे माझं नाव शाळेमध्ये ते जे विजेत्यांची नावं लिहिलेली असतात दरवर्षी SSCला जो पहिला आलेलं त्याचं नाव लिहिलेलं असतं. आता शाळेला 91 वर्ष जुनी शाळा आहे आमची, त्याच्यामुळे शाळेमध्ये सगळ्या जेवढ्या आहेत तेवढ्या लोकांची नावं लिहिलेली आहेत. त्याच्यात माझं SSCला पहिलं आल्याचं नाव आहे. माझा धाकटा भाऊ श्रीकांत म्हणून आहे, इंजिनियर झाला, तो KDMCमधनं रिटायर झाला आता, त्याचं नाव आहे. आणि माझी धाकटी बहीण जी LICमध्ये अजूनही कार्यरत आहे उच्चपदस्थ, माधवी म्हणून, तिचंही नाव SSCला पहिलं आलं आहे. तर आम्ही 4 भावंडं आहोत, 4ही भावंडांचा संबंध आहे. याच शाळेची दुसरी एक बाजूला संस्था इंग्लिश मीडियम नंतर सुरू झाली. त्या शाळेमध्ये माझ्या बायकोने 10-15 वर्ष नोकरी केली, 15 वर्ष नोकरी केली आणि नंतर मग ती प्रोफेसर होऊन मुंबईमध्ये आली. माझी मुलगी त्या शाळेमध्ये 1ली ते 8वीपर्यंत शिकलेले. त्यामुळे आमच्या घरातली सगळी माणसं या ना कारणास्तव या शाळेशी निगडीत आहेत. आता मी शाळेत असताना कसा होतो तर मी अभ्यासू विद्यार्थी होतो. शाळेमध्ये अर्थातच पहिला नंबर असायचा, आणि पण मी पहिला नंबर म्हणजे सगळ्यामध्येच पहिला असायचो. मी शाळेमध्ये पहिला, वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिला. फक्त पहिला कशात नसायचो तो स्पोर्ट्समध्ये पहिला नसायचो. उंची कमी आणि आजारी, हाडक्या, टायफॉईड 2-4 वेळा झालेला आणि व्यायाम न करणारा, कधी कबड्डी न खेळलेला, कधी धावलेला नाही. शाळेमध्ये वर्षातनं एकदा आम्हाला ते पुलअप्स काढायला न्यायचे, म्हणजे दांड्याला धरून लटकायचं आणि धाड वर खाली जायचं. ते कधी अर्ध्या पुलअप्सच्या वर कधी गेलोच नाही. असे माझ्याबरोबरची 4-5 मंडळी अजूनही आहेत, माझी 50 वर्ष जुने सहकारी माझे. भेटतो आम्ही, गप्पा मारतो, कधीतरी व्हॉट्सअपवरती गप्पा मारतो. तेव्हा हसतो आम्ही की अरे साला आपल्याला अर्धा पुलअप पण काढता येत नव्हता यार तेव्हा. बाकीची मग आमची विद्यार्थी मित्र जे होते ते सगळे कबड्डी, खो खो खेळताना धपाधप मला मार खायचे. विटीदांडू खेळताना माझ्यावर राज्य यायचं आणि मी रडवायचे मला अक्षरशः पोरं. कधीतरी 1-2दा शाळेच्या ग्राउंडवरती RSSची ती शाखा लागते, त्याच्यामध्ये मी चुकून का मुद्दाम का मित्रांबरोबर गेलो होतो आणि वडिलांनी धोपटलं मला जाम. वडील पक्के काँग्रेसवाले होते, त्याच्यामुळे ते RSSवाले त्यांना काय ते काय पटलं नव्हतं त्यांना, त्यामुळे ते धोपटलं होतं. नंतर का त्या वाट्याला मी गेलो नाही. त्याच्यानंतर मी एकदा सोरठ खेळलेलो आहे. सोरठ म्हणजे आपण आज ज्याला मटका किंवा गॅम्बलर्स अनॉनिमस म्हणतो, त्याचं ते शाळेमध्ये असताना
नाक्यावरती किंवा शाळेच्या बाहेर असे 2 पैसे किंवा 5 पैसे देऊन ते अशी चिठ्ठ्या उघडायच्या. मग त्याच्यात जो नंबर येतो त्याच्यावरती काहीतरी बक्षीस मिळतं. आणि ते माझे वडील एकदा तिथे कोपऱ्यातनं असे चालले होते आणि त्यांनी मला बघितलं तिथे आणि तिथेच धोपटला धरून. माझे वडील धोपटायचे धरून सगळ्यांना. म्हणजे माझे वडील आता 37 वर्ष शाळेत नोकरी केल्यामुळे गावातले विद्यार्थी, त्यांची पोरं, त्यांची नातवंडं ती पण त्यांचे विद्यार्थी झालेली होते. आणि माझ्या जातीमध्ये वडील शिस्तप्रिय म्हणून प्रसिद्ध होते. गावामध्ये भिवंडी हिंदू मुस्लिम असलं तरीसुद्धा मुसलमान लोकांच्या ते मराठीच्या ट्युशन वगैरे घरी जाऊन घ्यायचे. दिले पैसे, नाही दिले बाद झालं. त्यांना माहीत असतं ते घरी तिथे त्यांना सगळ्यांना माहीत होतं की मास्तर आमचा दारू पित नाही, सिगरेट पित नाही, तंबाखू खात नाही, नॉनव्हेज खात नाही, शाकाहारी आहे, वारकरी आहे, पंढरपूरला जातो दरवर्षी बाबा. तर मुसलमानांच्यामध्ये सुद्धा माझे वडील प्रिय होते. शाळेच्या म्युन्सिपाल्टीच्या ह्याच्यामध्ये ते बरेच ॲक्टिव्ह वगैरे होते. त्यामुळे तो दबाव जो होता ना तो झुगारून द्यायचं तेव्हापासूनच ठरवलेलं होतं. आणि त्याचा परिणाम हळूहळू दिसायला लागला. 8वी 9वी 10वीमध्ये शाळेमध्ये दांडी मारायची, दप्तर तिथेच ठेवायचं शाळेमध्ये आणि पळून जायचं. आणि पळून जाऊन काय करायचं, ते शाळेच्या मागे मोठं मैदान होतं. सती आहे म्हणजे स्मशान आहे. त्या स्मशानाच्या बाजूला मोठं मैदान असायचं, ते घोडे सोडलेले असायचे. माझा एक संजय नावाचा मित्र होता, तो मी किरण आमचा डॉक्टर झाला पुढे, ते खोगीर बिगीर बनवायचा आणि त्या घोड्यांवरती बसायचो वगैरे पळवायचो. किंवा बाजूलानं एक बाग होती, त्या बागेमध्ये बरीच फळबाग होती ती. म्हणजे त्या फळबागेमध्ये जाऊन काहीतरी काढायचं, चोऱ्या करायच्या. बरं ते चोऱ्या करून ते फणस काढला की ते फणस घेऊन यायचं घरी ना. आई विचारायची कुठून आणला, म्हटलं नाही ते बागेमध्ये खाली पडला होता ना तो उचलून आणला. मग वडील विचारायचे हा म्हटलं त्या अमक्या मॅडमच्या ते बागेतला होता ना. वडील शाळेत सांगायचे की मॅडम तुमच्या बागेतला फणस खाल्ला बरं का आज. ते म्हणायचे सर आमच्या बागेतला फणस मी तर तुम्हाला दिलेला नाही, तुम्ही कुठनं घेतलात. मग म्हणाले तर म्हणाले आमची मुलगा घेऊन आला होता. तर मग त्या शाळेत गार्डनमधल्या त्या ह्याला विचारायच्या, गार्डनरला विचारायच्या काय रे सरांचा मुलगा येऊन कधी फणस घेऊन गेला का. तर म्हणाले नाही मॅडम ते ना भिंतीवरनं उड्या मारून 7व्या 8व्या पिरियडला पोरं येतात त्याच्यामध्ये सरांचा पोरगा असतो. म्हणाले बारीक असतो तो, त्याला काय जमत नाही, पण ही मोठी पोरं त्याला घेऊन येतात हाताशी आणि बुलिंग करतात त्याला का काय माहीत नाही, पण तो असतो त्यांच्यामध्ये. मग मॅडमने सरांना सांगितलं, सरांनी घरी येऊन मला दोपटला. त्याच्यामुळे माझ्या चोऱ्या माऱ्या करणे, ढापाढापी करणे, हे सगळे जे गपचूप चालत. आईच्या लक्षात आलं की आई चोपटायची, वडिलांच्या लक्षात आलं की वडील चोपटायचे. पण मला काहीतरी थ्रिल वाटायचं ते आपण जगावेगळं काहीतरी करतो आहे असं. आणि मग दारू प्यायला लागल्यानंतर वाटायला अरे माझे वडिलांनी कधी बापाने माझे दारू नाही प्याले, मूर्ख आहे, गाढव आहे, त्याला काय माहिती आज जगामध्ये कसं राहायला लागतं आणि अमुक आहे तमुक आहे. असलं काय मी दारू पिऊन बडबडायला लागलो. त्याच्यामुळे माझ्या शाळेमधली मला जो घडवला आणि मी जो काय विद्यार्थी अभ्यासू जो झालो त्याच्या वक्तृत्व मला चांगलं मिळालं. आजही अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आल्यानंतर मला पहिल्या वर्षामध्ये आनंद सिंहनी ढकलला शेअरिंग करायला. हा बघा आता आपल्याकडे श्रीधर आलेला आहे. माझी सगळी स्टोरी अर्धी स्टोरी तेच सांगायची चेअरमन म्हणून. हा फार्मसी ग्रॅज्युएट आहे आणि हा इतकी गोष्टी केल्या त्यांनी, अमुक आहे तमुक आहे आणि त्याचे वडील हे ह्याव त्याव आणि ते ढकलायचे. पण त्या वक्तृत्वाचा फायदा झाला मला पुढे. मी चांगला शिक्षक झालो, प्रोफेसर झालो मी. पण ते सगळं माझ्या शाळेमधनं घडलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या अशा शाळेच्या ट्रिप जायच्या. महाबळेश्वरला ट्रिप गेली. मोठी पोरं असायची ना ती काय करायची, हे सरांचा पोरगा आहे ना ह्याला घ्या आपल्याबरोबर म्हणजे आपल्याला कमी मार बसेल. पण व्हायचं उलटं चायला, त्यांना तर मार बसायचा त्यांच्यावर, मला पण मार बसायचा. मग कुठेतरी महाबळेश्वरला गेलो तर सगळा ग्रुप सोडून द्यायचा, शाळेचा ग्रुप सोडून आम्ही पाणीपुरी खायला गेलो. आणि मग नंतर अंदाज झाले, मग आम्हाला आठवे ना, मग हे शाळेतले सगळेजण जेवायला डायरेक्ट गेले होते. ते लॉज ते जी काय शाळेची व्यवस्था जिथे राहायची होती तिथे उशिरा आले. मग आम्हाला सगळ्यांना झोपडले धरून आणि घरी पाठवले. हेडमास्तर आणि उपमुख्याध्यापक असे 2 जण होते, वडील आणि दुसरे एक सर होते. त्याच्यामुळे त्याच्यानंतर मी फिरायची आवड मला लहानपणापासून वडिलांच्यामुळे आणि शाळेमुळे लागली. दरवर्षी पिकनिक जायची. आता अर्थातच कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे, कष्टप्रद झालेलं आहे पिकनिक नेणं वगैरे. पण मी 8वीत असताना विमानाने प्रवास केला मुंबई ते पुणे. तो प्रवास आम्ही ह्यानी केलेला आहे, काय म्हणतात त्याला, विमानाने केलेला आहे पहिल्यांदा. त्याच्यामुळे अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये येण्यापूर्वी मी कसा घडलो तर ते मी त्या शाळेच्या ह्याच्यात सांगतो. ही माझी ट्रेट्स आहेत. मुलींशी बोलता यायचं नाही, इंग्रजी फाडफाड बोलतो. मी मराठी मीडियमच्या शाळेमध्ये शिकलेलो. तरखडकरांचं भाषांतर वगैरे सगळं वडिलांनी करून घेतलं होतं.
माझे वडील सायन्स टीचर असूनसुद्धा मराठीचं खूप उत्तम चांगलं माझ्याकडनं करून घेतलेलं होतं. आणि मी दादा असायचो घरामध्ये, 4 भावंड, 2 भाऊ 2 बहिणी आम्ही. मी दादा आणि मी हुशार आणि मी पहिला मुलगा, त्याच्यामुळे माझ्याकडे जास्त लक्ष वगैरे वगैरे. त्याच्यामुळे मी अजूनही दादाच राहिलो. मी म्हणजे मोठा झाल्यानंतर मी सहकारी कधी झालोच नाही, मी दादा झालो. त्याच्यामुळे मला पुढे त्याचा त्रास झाला. मला पटकन इतर लोकांशी जुळून घेणे जमतच नाही. मला ढिगाऱ्याच्या वर किंवा ढिगाऱ्याच्या खाली असं जे BLW त्याचं वर्णन करतो 12x12मध्ये, तसं माझ्या बाबतीत झालेलं आहे. ही सगळी माझ्या लहानपणाची ट्रेट्स आहेत. आता दुसरा प्रश्न असा आहे की अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये म्हणतात त्रिकोणाचा चौकोन करा, समाजामध्ये परत जायला पाहिजे. आपल्यातले काही ज्येष्ठ मंडळी जी आहेत ती मग सोसायटीचा सेक्रेटरी होतात किंवा कुठल्या तरी काय सिनियर सिटीजन क्लबचे अध्यक्ष होतात किंवा काय सामाजिक ठिकाणी ते एकत्र आलेले असतात. तर त्रिकोणाचा चौकोन करा, समाजामध्ये परत जातात का? किंवा सुरुवातीला हुरूर असते, आयला समाज आपल्याला स्वीकारणार नाही, आपण समाजातल्या लोकांची वाट लावलेली आहे, त्यांना त्रास दिलेला आहे. पण सुदैवाने माझ्या शाळेमधनं मी बाहेर पडल्यानंतर 11वी 12वी सायन्स झालं. MBBSला मिळाली नाही, कारण तेव्हा 10वी 11वी दोन्ही एकत्र होत्या. म्हणजे जुनी SSC नवी SSC 75 साली. त्याच्यानंतर 12वी सायन्स पास झाल्यानंतर मग फार्मसी ग्रॅज्युएट झालो. उल्हासनगरच्या म्हणजे जे आता KM कुंदनानी कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये, प्रतिष्ठित कॉलेज आहे फार्मसीचं, त्याच्यामध्ये मी ग्रॅज्युएट झालो. 3 वर्षाच्या कोर्सला मला 4 वर्ष लागली. 10वी 12वीपर्यंत अभ्यासू विद्यार्थी तिकडे उलटला, कारण इंग्रजी माध्यमातली हायफाय मुलं मुंबईतली उल्हासनगरला यायची. मी भिवंडीचा गावंढळ, कधी फुल पॅन्ट, SSCला पहिली आयुष्यात फुल पॅन्ट घातलेली, कधी जीन्सची पॅन्ट घातलेली नाही, इंग्रजी बोलता यायचं नाही, मुलींची बोलता यायचं नाही. आणि पुढे जेव्हा मी ग्रॅज्युएट पूर्ण झालो आणि मला जेव्हा हातामध्ये दारू आली, तेव्हा माझी ही जी इन्हिबिशन सगळी होती ती सगळी गेली. त्या दारूने मला एक बूस्ट दिला. मला फाडफाड इंग्रजी बोलता यायला, कारण ग्रॅमॅटिकली करेक्ट इंग्रजी शिकवलेलं होतंच, फक्त ते करता येत नव्हतं, त्याच्यामुळे बोलता येत नव्हतं. ते सुरू झालं. मुलीबाळींशी बोलायचं असेल ते पावशेर टाकलेले असले आदल्या दिवशी की ते दुसऱ्या दिवशी बोलता यायचं वगैरे. तर त्या भीत्या होत्या, न्यूनगंड होते, ते हळूहळू दारूने माझे पुढे यथावकाश गेले. फार्मसी ग्रॅज्युएट झालो. लॉला ॲडमिशन घेतली. 81-82 77 ते 81 उल्हासनगरला ग्रॅज्युएट फार्मसी. 81-82 82 83 83 84 LLBची 3 वर्ष. 3ऱ्या वर्षाला परत नापास आणि ते जे सोडून दिलं ते मग डायरेक्ट एमध्ये आल्यानंतर मुकुंदराव आमचे म्हणाले, अरे तो आमका फालतू, त्याला अक्कल नाही, तो करतो वकिली, तुला काय झालं, तुझे पास हो तू. आणि मग त्याच्यातनं मी जी काय एनर्जी मिळाली मला माहीत नाही. मी माझं LLB अर्धवट राहिलेलं, पुन्हा ठाणा कॉलेजमध्ये कसली मार्कलिस्ट नाही, काय नाही. ते 2000 साली मी LLB पूर्ण झालो. सुदैवाने किंवा दुर्दैवाने मी फार्मसी कॉलेजमध्ये भिवंडीच्या जी नोकरी करत होतो 8-10 वर्षे केली, ते कॉलेज बंद पडलं आणि मला दुसरा पर्याय नव्हता, त्यामुळे बेकार झालो मी. अनिल डी होते माझे स्पॉन्सर, विश्वनाथ गुरुजी होते तेव्हा, त्यांच्याबरोबरही बोललो. शंकर होते, सुनील होते, त्यांच्याशी बोललो. आणि मग त्यांनी सांगितलं, अरे तुझ्याकडे एक सोपा पर्याय आहे, काय कामधंदा नाही करायचं, एमध्ये राहायचं, चिटिंग करायचं, ह्याची शेंडी त्याला, त्याची शेंडी, रिहॅबमध्ये माणसं पाठवायची, कमिशन मिळतं, अमुक तमुक, हा सोपा मार्ग आहे म्हणाले. अरुण पण सांगितलं, अरे एकदम सोपा मार्ग आहे हा म्हणाला. नाही तर म्हणाले मग शिक्षण घे आणि परत मास्तरकी करायला सुरुवात कर, काहीतरी कर. मग फार्मसीत पोस्ट ग्रॅज्युएट करायच्या ऐवजी मी लॉमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट केलं. LLM झालो. प्रोफेसरसाठी परीक्षा असते, नेट परीक्षा, ती जनरल लॉमधली मला जमली नाही. मग मी स्पेशलायझेशन माझं क्रिमिनल लॉ होतं त्याच्यात गेलो, पहिल्या फटक्यात पास झालो. सुदैवाने नोकरी मिळाली. ठाणा कॉलेज, नंतर सिद्धार्थ कॉलेज, मग आंबेडकर कॉलेजला प्रिन्सिपल, मग पुन्हा सिद्धार्थ कॉलेज, मग नंतर मुंबई विद्यापीठ, मग मुंबई विद्यापीठामध्ये ठाणा सब कॅम्पसचं प्रिन्सिपल. मग 2020 साली रिटायर. PhD झाली. PhD गाईड झालो. 4 पोरांना PhD माझ्या हाताखाली मिळाली. त्याच्यानंतर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचं PhD गाईड झालो, तिथे आणखी 4 पोरांना PhD मिळाली माझ्या हाताखाली. त्याच्यानंतर रिटायर झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रिन्सिपल म्हणून ओरिएंटल कॉलेज सानपाडा म्हणून जे आहे लॉ कॉलेज, तिथे प्रिन्सिपल म्हणून लागलो. आणि मग नंतर करोना झाला. करोना झाल्यानंतर मग ते सगळं सोडून दिलं. तर हे माझं शिक्षण झालं. आता प्रश्न आहे की समाजात परत जातो का? तर माझ्या शाळेने मला काल 24 डिसेंबरला वार्षिक बक्षीस समारंभ जो असतो त्याच्यासाठी प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलेलं होतं. अर्थात हे पहिल्यांदा नव्हतं दुसऱ्यांदा बोलवलेलं होतं.
आणि 2019 साली पण मी गेलो होतो. 19 शाळेमधल्या कोणीतरी मास्तरांनी का कोणीतरी हेडमास्तरांनी मला फोन केला होता की अरे त्या शाळेच्या काहीतरी वर्गांना डोनेशन पाहिजे, त्याची अवस्था गंभीर आहे, तर तुम्ही काय मदत कराल का माझी विद्यार्थी म्हणून. मग मी आणखी माझ्या 2-4 मित्रांना सांगितलं. आम्ही 2-4 मित्रांनी डोनेशन दिलं आणि मग नंतर तो वर्गबिर्ग झाला. मग त्यांनी हळूच विचारलं तेव्हा तुम्ही शाळेच्या कार्यक्रमाला याल का. अर्थात तेव्हा तो छोटेखानी कार्यक्रम होता 2019 साली. काल मात्र तो झाला, तो जंगी कार्यक्रम झाला. शाळेचे मुख्याध्यापक आहेत पाटील सर म्हणून, त्यांनी बोलावलं. प्रमुख पाहुणे म्हणून डावखरे वकील आमदार होते, राजपूत सर म्हणून हेडमास्तर होते. तर या सगळ्यांबरोबर साधारणपणे 100 बक्षिसं वाटणे, अर्थात सगळ्यांनी मिळून वाटणे. त्याच्यानंतर तिथे बोलायला लागतं. मग मी बोलताना मी हुशारी काय केली, मागच्या वेळी मी माझ्या मद्यपाशाबद्दल न बोलता अल्कोहोलिक अनॉनिमसबद्दल अडून सांगितलेलं होतं, कारण ॲनॉनिमिटी ब्रेक नसते करायची आपली. त्याच्यामुळे अल्कोहोलिक अनॉनिमसचं नाव न सांगता मी काही जेवढं सांगता येईल तेवढं सांगितलं. यावेळेला मात्र मी काय केलं, म्हटलं विद्यार्थ्यांना काहीतरी संदेश द्यायचा असतो. मग मी 2 शब्द सांगतो, HOW, ऑनेस्टी, ओपन माइंडेडनेस, विलिंगनेस, आणि हंग्री, अँग्री, लोनली, टायर्ड, हॉल्ट, असं 2 शब्दांवरती माझे अनुभव सांगितले. मी प्रामाणिक कसा राहिलो, खुलं मन कसं ठेवलं, निर्धार कसा केला, रागावल्यामुळे माझं काय नुकसान झालं, एकाकी राहिल्यामुळे, उपाशी राहिल्यामुळे आणि जास्त थकल्यामुळे माझं कसं नुकसान झालं, ते आपण अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये हे जे 2 शब्द वापरतो ते 2 शब्द मी तिथे वापरले. आणि त्याच्यामुळे हे सगळं 15 मिनटाचं भाषण मला तिथे करायला लागलं. आणि तो शाळेचं अहवाल वाचन असतं आणि ते असं फुल प्रकाश झोत मारलेले. समाजामध्ये जायचं आणि प्रकाशात जायचं म्हणजे ते प्रकाश झोत अंगावर येतं. त्यामुळे ते संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत तो कार्यक्रम जो चालला, ते मला कंटाळा आला. नंतर बसून एक तर मी अस्वस्थ आत्मा आहे, आपल्याला बिल्डअप आणि डॉक्टरांनी सांगितलं अस्वस्थ, असमाधानी, वैतागलेला. तर तो एका ठिकाणी बसणे 4 तास ते त्रासदायक होतं माझ्याकडे. मग बस बाकी जे बक्षिसं देत असताना आपण पण उभं राहायचं प्रमुख पाहुण्यांच्या बरोबर. मी प्रमुख पाहुणा, विशेष अतिथी म्हणून उभं राहायला लागायचं. ते मला बोर मारायला लागलं. पण माझे 50 वर्षापूर्वीचे जे सहकारी होते त्यातले काही जणं शाळेमध्ये त्यांनी बक्षिसं लावलेली आहेत. मीही माझ्या आईवडिलांच्या स्मरणार्थ बक्षीस लावलेलं आहे. आणि ते कधी बोलवतात, कधी नाही बोलवतात, कधी मला शक्य असतं नसतं, त्याच्यामुळे मी काय जात नाही तिथे दरवर्षी. पण यावर्षी ते मी जे बक्षीस लावलेलं होतं वडिलांच्या आणि आईच्या स्मृतीनिमित्त, ते मी तिथे हे केलं. ते बक्षिसाची कहाणी अशी आहे की माझ्या आईवडिलांची जी जागा होती ती जागा आम्ही विकली 4 भावंडांनी आणि त्याचे पैसे आले. मग त्या पैशाचे मी 3 भाग केले. एक माझा भाग, एक आईवडिलांचा बायकोचा भाग आणि एक मुलीचा भाग. त्या दोघींचे भाग 1 ते 3, कारण ती वडिलोपार्जित प्रॉपर्टी. का मी वकीलच असल्यामुळे कायदेशीरदृष्ट्या मला माहिती आहे, त्यामुळे त्या दोघींना देऊन टाकलं. आणि माझे पैसे जे होते त्याच्यामधला टॅक्स आणि त्यांच्या नावाने पावती फाडणे असं सगळं करून टाकलं. आणि माझी आई कॅन्सरने गेली, त्याच्यामुळे मी टाटा हॉस्पिटलला आणि KM हॉस्पिटलला दरवर्षी न चुकता पावती फाडायला जातो. आईची डेथ ॲनिव्हर्सरी जेव्हा असते तेव्हा मी तिथे जातो. त्याच्यामुळे बक्षीस लावलेलं आहे, ते बक्षीस दिलं माझ्या हस्ते. विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आदल्या दिवशी झालेले होते. पूर्वी माझ्या लहानपणी म्हणजे 50 वर्षापूर्वी मी जेव्हा SSCला पहिला आलो म्हणून बक्षीस घेतलं, तेव्हा भिवंडीचे खासदार भाऊसाहेब धामणकर ते प्रमुख पाहुणे होते आणि त्यांच्या हस्ते मी बक्षीस घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ती एक आठवण होती. दरवर्षी मला काही ना काहीतरी 5वीपासून 10वीपर्यंत कुठले ह्या विषयात पहिला, त्या विषयात पहिला वगैरे काहीतरी वक्तृत्व स्पर्धेत पहिला, टिळक पुण्यतिथीनिमित्तानं भाषणं असायची ह्या त्या. त्याच्यामुळे ते काही ना काहीतरी असायचं, बक्षीस असायचं दरवर्षी मला. बक्षीस समारंभ मला नवीन नव्हता, पण प्रमुख पाहुणा म्हणून, विशेष अतिथी म्हणून, बरं बाकीचे सगळे राजकारणी मंडळी, त्याच्यामध्ये ॲकॅडमिकवाला मीच, नावापुढे माझ्या पदव्या लावलेल्या ह्या त्या. त्यामुळे पिन ड्रॉप सायलेन्सली लोक ऐकतात, हे काहीतरी माझ्या दृष्टीने वेगळं होतं. त्यामुळे समाजामध्ये पुन्हा जाणे किंवा समाजाने स्वीकारणे किंवा बरं माझा मद्यपास सगळ्यांना माहिती आहे शाळेतल्या. मग तिथे एक शाळेतले शिपाई एक होते, ते पुढे क्लार्क झाले आणि हेड क्लार्क म्हणून रिटायर झाले, मामा म्हणतो आम्ही त्यांना. ते पहिलीपासून मला बघितलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळे मी म्हटलं अहो तुम्ही मला म्हणे तू किती उपद्व्यापी होता आम्हाला माहिती आहे म्हणे. सरांना माहीत आम्ही सांगायचो नाही, पण तुझे सगळे उपद्व्याप आम्हाला दिसायचे. म्हणाले तू एका बाजूला हुशार पण होता आणि एका बाजूला खुजल्या पण करायचास, ते आम्हाला माहीत होतं म्हणाले. आमच्या समोरच सगळं चाललेलं होतं. त्याच्यामुळे शाळेमध्ये जाऊन जुन्या आठवणी सगळ्या गोळा झाल्या
आणि माझे देवाचे आभार मानतो, आईवडिलांचे आभार मानतो की त्यांच्या पुण्यामुळे मला सरांचा मुलगा म्हणून आणि आता प्राध्यापक झाला, प्राचार्य झाला, रिटायर झाला, चांगलं बोलतो म्हणून मला बोलवलं. माजी विद्यार्थी माझ्या नावापुढे लिहिलं 74-75चे माजी विद्यार्थी असं माझ्या पाठीमध्ये पाटी जी छापलेली होते, हे छापलेलं होतं, निमंत्रण पत्रिका छापली होती, त्याच्या नावापुढे माझा असं लिहिलेलं होतं 74-75चे माजी विद्यार्थी. त्याच्यामुळे आज मी अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये येऊन एवढी वर्ष सोबर राहिल्यानंतर जो प्रश्न मला नेहमी पडायचा किंवा आपल्याला सगळ्यांना पडतो की समाजामध्ये आपण परत जायचं का, समाज आपल्याला घेतो का परत, समाज आपल्याला विसरतो का, आपण केलेले उपद्व्याप विसरतो का. तर होय, समाज आपल्याला माफ करतो आणि समाजाचं ऋण आपण देण्यासाठी बऱ्याच गोष्टी करते. आणि मी बाकी काय नाही करत, पण मी देणगी देण्याचा प्रयत्न करतो. माझं स्पेशलायझेशन हॉस्पिटल आहे. KEM आणि टाटाला मी KEMला विशेष करून कोणी मुंबईमध्ये परळला KEM, माझं देहदान पण मी KEMलाच करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आणि KEMचा माझा जुना संबंध आहे. दारू पिताना मी KEMच्या बॉईज हॉस्टेलला राहिलेलो आहे. पॅरासाईट म्हणून माझा मित्राचा भाऊ तिथे मेडिकल स्टुडंट होता, त्याच्या रूममध्ये घुसून दारू पिणं कसं काय. गावठी ना, मी भिवंडीचा म्हणजे गावठी खेडेगावातला माणूस खऱ्या अर्थाने. ते नवीन स्ट्रँड सिनेमाला जायचं आणि बँडस्टँडला जायचं आणि मग आणखी कुठे कुठे जायचं. ते रात्री जे दारू प्याल्यानंतर काय दिल्ली दरबारमध्ये जायचं, नॉनव्हेज खायचं. लहानपणापासून मी वारकरी होतो, काय हे नव्हतं केलेलं, नॉनव्हेज खाल्लेलं नव्हतं. पण तेव्हा ते सगळं नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळण्यासारखं, ट्रेनिंग चालल्यासारखं माझं त्या मेडिकल कॉलेजच्या स्टुडंटबरोबर चालायचं. त्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत. तर आज विषय आहे माझी शाळा. त्यामुळे मी माझ्या शाळेमध्ये कसा शिकलो, माझे ट्रेड्स, वैशिष्ट्य काय होती, स्वभाव वैशिष्ट्य, ज्याच्यामुळे पुढे मी दारुड्या झालो ते सांगितलं. काल मला पुन्हा बोलवलं होतं विशेष अतिथी म्हणून. शाळेमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, बक्षीस समारंभाला बोलवलं होतं. त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर जुन्या सगळ्या आठवणी आल्या. आता माझं वय 65 असल्यामुळे तसं बघायला गेलं तर दुसऱ्या हे काय काय कुठला तर वानप्रस्थाश्रमाकडे आमची पावलं चाललेली आहेत. त्याच्यामुळे अजूनही शिकवतो मी, LLMला व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून शिकवतो. पण आमचं शिकवणं व्हिजिटिंग असल्यामुळे ते 3 महिने शिकवायचं, मग 3 महिने आराम, सेमिस्टर पॅटर्न असल्यामुळे पुन्हा 3 महिने सध्या आराम चाललेला आहे. त्यामुळे आता मी वर्कशॉप घेतो. आता मार्च महिन्यात वर्कशॉपला जायचं आहे, बल्लारशा आणि वणी वरोरा. त्याच्यानंतर हे यूट्यूबचं नवीन सुरू केलं, त्याच्यामुळे मजा येते मला. अनुभव कथन करायला घरी बसल्या बसल्या संधी मिळते. प्रत्येक वेळी फिजिकली मिटिंगला जाणं झेपतं, नाही जमत नाही, ऐकायला कमी येतं, रस्त्यावरती गाडीने लाईट मारल्यानंतर गांगरायला होतं, संध्याकाळनंतर सुचत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी मिटिंगला जायला जमतंच असं नाही. 1 तासाच्या मिटिंगसाठी 40 मिनटाच्या शेअरिंगसाठी लांब जाणं आता झेपत नाही एवढं. आजच सकाळी अल्बिनोचा फोन आला होता, अरे वसईला अल्कॅथॉन आहे, तू येशील का. म्हटलं अल्बिनो, अरे दादरहून वसईला यायचं मला तर 2.5-3 तास लागणार, ट्रेन आणि तिकडून पुढे आणखी रिक्षा इथून दादर. तर म्हटलं 5 तासाचं खर्च करून 40 मिनटं शेरी, एवढं काय मी विद्वान नाही रे बाबा. एकेकाळी केलं आहे मी, स्टार स्पीकर आहे सगळं केलं, आता काय मला झेपत नाही म्हटलं. त्यामुळे मी आपलं हे वर्कशॉप गावोगावी जाऊन 1ली, 4थी, 9वी, 12वी पायरी हे यूट्यूब चॅनल, हिंदी चॅनल पण सुरू केलेलं ते करणे. जवळच्या माझ्या घराजवळच्या मीटिंग ज्या आहेत, माहीम च्या 2, दादरची 1 आणि वरळीच्या 1-2, त्या जशा जमतील तशा मी मीटिंगला जातो. आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा अगदी प्रेमातली मंडळी असतील, काही विषय वेगळा वगैरे असेल तर तिथे शेअरिंग करायला जातो. मुलगी परदेशामध्ये शिकते, बायकोची नोकरी अजून बाकी आहे वर्षभर. आणि मुंबईमध्ये भाड्याच्या घरात राहतो, भिवंडीचं घर आहे ते आता रिकामं झालेलं आहे, ते जरा तिथे राहतो शनिवार रविवार जाऊन मी, आणि मला बरं वाटतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या आठवणी माझ्या ज्या आहेत त्या वयाच्या 65व्या वर्षी मी तुम्हाला ज्या आठवणी सांगतो त्या 1970 ते 75च्या दरम्यानच्या, म्हणजे आजपासून 55 वर्षापूर्वीच्या आठवणी सांगतो. आणि विश्लेषण करायचा प्रयत्न केलेला आहे मी या माझ्या अनुभव कथनामध्ये की कसा होतो, कसा घडलो, आणि नंबर 1 व्हायची खुजली BW म्हणतो, तो प्रिकॉशियस चाइल्ड म्हणतो. BWचं वर्णन केलेलं प्रिकॉशियस चाइल्ड म्हणजे थोडक्या आपण मराठीत झालं म्हणजे पावली जास्त. तसा मी पावली जास्त आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यांना BWशी काय आपलं मिळतं जुळतं आहे, आयडेंटिफिकेशन BWमध्ये कुठे मिळतं ते शोधायचा प्रयत्न करतो. तसं मी प्रिकॉशियस चाइल्ड होतं. BWने ते कॅन्टिलिव्हर ब्रिज दाखवला ट्रेनमध्ये प्रवास करताना आईला 5व्या 6व्या वर्षी.
तसं मी पावली जास्त चाइल्ड होतो. मी गमतीने त्याचं वर्णन करतो. आता कालच मी माझ्या होमिओपॅथी डॉक्टरने म्हटलं, मॅडम एका हाताला 6 बोटं आहेत, त्यामुळे काही बाबतीमध्ये इतरांपेक्षा जास्त अक्कल आहे, आणि एका हाताला 4च बोटं आहेत, त्यामुळे काही गोष्टींमध्ये इतरांपेक्षा कमी अक्कल आहे. पण हे सत्य स्वीकारायला पाहिजे. मॅडम म्हणाला, तुम्ही अहो ॲक्सेप्टन्स म्हणता ना अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये, विपश्यनेमध्ये म्हणता की बघायचं, ध्यानाच्या ह्याच्यामध्ये ध्यान करायचं, ते कसं चाललेलं आहे ते नुसतं बघायचं त्रयस्थपणे. तर हे सगळं तुम्हाला आता स्वतःच्या आयुष्याकडे बघता आलं पाहिजे, त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे, त्याचं वैषम्य वाटता कामा नये. अरे आपली चूक झाली, आपण असं नव्हतं करायला पाहिजे. त्याच्या पलीकडे गेलो. आता तो काल झालेला आहे, इतिहास झालेला आहे, आणि या सगळ्या इतिहासाकडे आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून आता बघायला शिकलं पाहिजे. त्यामुळे अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये सुरुवातीला काही वर्ष आपण स्टोरीमध्ये वर्णन करतो, पण आमचे अरुण बाबा वसईला गेले आता कांजूरमार्गवाले, ते नेहमी सांगतात की अरे वर्णनाकडून विश्लेषणाकडे चला रे मंडळी बाबा, आता सभासद मंडळी. तर हे विश्लेषण आपल्याला करायचं आहे. बरं, त्याच्याकरता काय सायकॅट्रिस्ट, काउन्सिलिंग, आपल्याला काय विशेष ट्रेनिंग नाही आहे. BLWला कुठे विशेष ट्रेनिंग होतं. आपलं आठवायचं, आणि हा प्रसंगामध्ये मी कसा वागलो आणि ते वागलो त्याच्यामागे काय असावं हे शोधायचा प्रयत्न करायचे. काय फार महान आपण सायको ॲनालिस्ट वगैरे काय झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे जसं आहे तसं ठेवायचं. पण आज आनंदी आहे, दारू पित नाही, सिगरेट पित नाही, नॉनव्हेज खात नाही, बाईची लफडी नाही, पैशाची लफडी नाही, चहा पित नाही, कॉफी पित नाही, वय वर्ष 65, आर्थिकदृष्ट्या फार सधन नसलो तरी आपले 4 वडापाव पेन्शन मिळते, 3000 रुपये महिन्याला. हां, अशी एक NPSची पेन्शन चालू आहे, आणि सिनियर सिटीजन अकाउंटमध्ये पैसे ठेवले आहेत, म्युच्युअल फंडमध्ये पैसे कमी आहेत ते सांभाळायचे, आणि बरं चाललेलं आहे देवाच्या कृपेने. त्यामुळे आजचा विषय होता माझी शाळा, समाजामध्ये मी परत जातो का, आणि माझ्या शाळेमध्ये मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं, त्याचे अनुभव सांगणे, असा हा एक ऑडिओ बनवलेला आहे. साधारण 30-32 मिनटाचा झाला ऑडिओ झालेला आहे. त्यामुळे आज मी इथे थांबतो. आजची तारीख आहे 25 डिसेंबर 2024, बुधवार आहे. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत, आणि माझ्या घरी मी रेकॉर्डिंग केलेलं आहे. माझी शाळा, माझ्या शाळेमध्ये समाजामध्ये परत बोलावतात का, शाळेमध्ये मला परत प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं, आणि शाळेमध्ये असताना जे कसं मी वागत होतो त्याच्यामधनं माझी स्वभाव वैशिष्ट्य, आणि पुढे मला मद्यासक्त होण्यासाठी जे काय गाढवपणा माझा झाला तो सगळा उलगडून बघण्याचा प्रयत्न करणे, ह्याच्यातनं मी शिकतो आहे. तुम्हालाही आयडेंटिफिकेशन मिळत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, इतर लोकांपर्यंत जाऊ दे. या व्हिडिओचं चॅनल आहे, नाव आहे यूट्यूब चॅनलचं AA शेअरिंग. तुम्हाला लिंक बिंकची काही आवश्यकता नाही आहे, लिंक पाठवतोच, कोण ना कोण पाठवत असतं, पण साधी सोपी गोष्ट आहे. यूट्यूबवरती जायचं, सर्चमध्ये जायचं, AA आणि शेअरिंग असे 2 शब्द टाकले इंग्रजीमधले, AA स्पेस शेअरिंग, की पुढचं श्रीधर मुंबई दाखवत होतो, मुंबई श्रीधर दाखवतो, त्याच्यापुढे हॅश करून तुम्हाला जो व्हिडिओ हवा आहे, जो 113वा काहीतरी 12वा व्हिडिओ आहे हा, ते त्याचं जे हवं असेल, पहिली पायरी, फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, मराठीत इंग्रजीत जसं हवं तसं टाका तिथे, आणि तो तुम्हाला सगळे तिथे दाखवेल. काय काळजी करू नका. त्याच्यामुळे सबस्क्राईब करा. बरं, ह्याच्यातून काय माझं आर्थिक उत्पन्न नाही, अनामिकता मोडली जात नाही, त्याच्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी हे नवीन सभासदांपर्यंत चिंतन करण्यासाठी, जुन्या सभासदांपर्यंत विश्लेषण करण्यासाठी, सगळ्यांसाठी हे माझे अनुभव तुम्हाला जर उपयोगी पडले तर मला त्याच्यामध्ये आनंद आहे. धन्यवाद. वन डे ॲट अ टाईम. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे, आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत राहा, ऐकत राहा, सबस्क्राईब करत राहा, शेअर करत राहा, इतरांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करा. नव्या पिढीपर्यंत हे शेअरिंग जाऊ दे. धन्यवाद. ओव्हर.